मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है योग में आनंद है योग महिमा अनंत है योग में आनंद है योग महिमा अनंत है आओ योग करें चलो योग करें आओ योग करें चलो योग करें प्राचीन योग ये योग सभी से प्यारा है भूमंडल पर सतत बह रही योग की निर्मल धारा है स्वयं योगेश्वर ने ही आकाश से उतारा है सार्वभौमिक सर्वकालिक सहितकारी योग है आओ योग करें चलो योग करें आओ योग करें चलो भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ति प्रेमा विना
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा 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 अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दीपज्योतिवरं ज्योति दीपज्योतिजनार्दनः दीपो हरतु मे पापम् दीपज्योति नमोऽस्तु ते प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम वडदगावचे आणि आमचे पोलीस पाटील धर्मस्कर गुरुजी पवार सर आमचे पिताश्री या संस्थेचे अध्यक्ष बंधू धर्मस्कर आमचा सगळ्यांचा लाडका प्रदीप दादा आमच्या मातोश्री रंजना धर्मस्कर आणि सर्व माझ्या बहिणी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक काम गेले 2008 पासून छोटं छोटं का होईना सुरू आहे, पण निगुणगड आणि तळवलीमध्ये जेव्हा 2020 साली आम्ही इथे आलो तेव्हा कार्यशाळा 1 दिवसाची घेतली होती. जेव्हा कोरोना होता तेव्हा मुलं कंटाळली होती घरी, तेव्हा काय करायचं म्हणून 1 दिवसाची कार्यशाळा तळवलीमध्ये घेतली होती. तेव्हा 40 मुलं होती त्या कार्यशाळेला. तेव्हा आकाशकंदील आणि रांगोळी स्पर्धा अशी स्पर्धेचे स्वरूप होतं. तळवली, गुहागर, तळी आणि निगुणगड या सगळ्या ठिकाणावरनं मुलं आली होती. खूप उत्तम प्रतिसाद त्या कार्यक्रमाला होता. त्याच्यानंतर असं वाटलं की आता पुन्हा एकदा आपण गावातच राहूया, मुंबईला जाऊया नको. आणि त्या पद्धतीनं वणवण आमचे बंधू बघत होते की ही जिकडे तिकडे काही ना काहीतरी करते, तर मग त्यांचा असा आग्रह झाला की तू करतेस ना हे सामाजिक काम, तर इथं ही जागा आहे तर त्या जागेत मला सामाजिक कामासाठी आवडेल तुझं का काय करशील तर त्यानंतर आम्ही ठरवलं की इथं छोटं छोटं काहीतरी करूया. गेले 2020 पासून ते अगदी आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि एक चांगली कृपादृष्टी या गावावरती तुम्हाला सगळ्यांच्या या सेवेवरती आहे. त्यामुळे निरंतर हे काम सुरू आहे. गेले 2-3 वर्ष आपण ज्या मुलींना घरी राहून समस्या आहेत किंवा त्या गरजू आहेत आणि त्यांना शिक्षणाची सहनिवासाची सोय व्हायला हवी आहे, अशा संस्थेच्या ताकदीच्या प्रमाणे 2-2 मुली आपण दरवर्षी इथं शिकवतो. तुम्हा सर्वांची नजर आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे, सहकार्य आहे, त्यामुळेच हे होतं. गेले 2-3 वर्षात आपण हे 2दा शिबिरं घेतोय. काय होतं ना, मोबाईल मधनं मुलं बाहेर पडत नाहीत अशी आपण तक्रार करतो, पण त्याच्यावरनं पुढे येऊन कोणी म्हणजे 24 तास या कार्याला द्यायला तयार नाहीये. कारण सुट्ट सामाजिक काम करायला सगळ्यांना जमतं, पण ना असं रुतून राहून आणि 24 तास त्याच्याकडे लक्ष देऊन एखादं काम करणं जरा कठीण जातं. त्याच्यामुळे गेले 2-3 वर्ष ह्या सगळ्या मुली म्हणजे गुहागर मधून, तळीमधून बऱ्याच गावातल्या मुली आपल्याकडे येतात, इथं दरवर्षी शिबिराला उपस्थिती लावतात.
आणि त्या शिबिरामध्ये आपण त्यांना योग अभ्यास, त्यांच्या बौद्धिक विकासाला काहीतरी खाद्य मिळेल, त्यांच्या मेंदूतून त्यांच्या बुद्धीतून काहीतरी नवनवीन चर्चासत्रांचे पॉइंट येतील किंवा त्या कलाकृती सादर करतील, असेच त्यांना आपण इथं विषय देतो, जेणेकरून एक मी भारताची आदर्श नागरिक कशी बनू शकते आणि ती मूल्य मी कशी जोपासायची आहेत. तर हेच त्या चर्चासत्रातनं, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आपण घेतो त्यातनं ते मिळत असतं. तर त्यांनी जे जे काही केलंय तर ते तुम्हाला छोटं छोटं काहीतरी दाखवतीलच, पण या कार्यावरती तुमची जशी सगळ्यांची दृष्टी, कृपादृष्टी आहे तशीच ती राहू दे. काय ना, हे बाळकोडू खरं तर या कुळातनंच आलेलं आहे. आमचे धामणस्कर गुरुजी असतील किंवा आमचे वडील असतील किंवा तळवलीतले आमचे दादा असतील, प्रदीप दादा, हे सगळे जण ना या कामाला वाकून घेतलेले, झटलेले, आणि मी तुमच्याकडे बघत बघतच तुमचा आदर्श म्हणजे तुम्हाला फॉलो करत करतच हे काम करत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण माझे आदर्श आहात. आमचे धनावडे सर पण या कार्याला नेहमीच हातभार लावत असतात, त्यांचं नेहमीच योगदान असतं, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सुद्धा. तर ह्या सर्वांच्या मदतीनं हे कार्य होत असतं. तर संस्थेचे काय काय उपक्रम आहेत, तर आपली एक विद्यार्थिनी आहे, लाभार्थी आहे, ती 2020 पासून म्हणजे IQ टेस्ट जेव्हा आपण कळवलीमध्ये घेतला होता त्या मुलीचा IQ म्हणजे 102+ आहे त्या मुलीचा IQ, आणि त्याच्यातून तिला आपण निवडलं आणि तिला शैक्षणिक मदत आपण करतो आणि इतर बरेच आपण उपक्रम जे आहेत ते करतो. तर त्या उपक्रमाची माहिती आपल्या संस्थेची लाभार्थी ती करेल. तिला मी विनंती करते की संस्थेचे उपक्रम आणि प्लस ग्रामीण भागातील विशेषतः गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शिक्षण व व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मनिर्भर आणि मूल्यधिष्ठित घडविणे. कार्यक्षेत्र निगुंडळ, तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी. प्रमुख उपक्रम सर्वांगीण विकास निवासी शिबिरे, दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मुलींसाठी निवासी शिबिरांचे आयोजन, शिबिरांमधून शैक्षणिक मार्गदर्शन, संस्कारवर्धन, खेळ, सांस्कृतिक व व्यक्तिमत्व विकास घडविणे. दुसरं म्हणजे निवासी शैक्षणिक सुविधा, शिक्षणापासून वंचित किंवा घरगुती अडचणींमुळे शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलींना निवासी शालेय शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे. मुलींचा शैक्षणिक दर्जा तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष उपक्रम. तिसरं म्हणजे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, स्वगृही राहणाऱ्या आर्थिक दृष्टी दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक मदत, पुढील शिक्षणासाठी प्रेरणा व मार्गदर्शन. या संस्थेची मी आणि श्रावणी डावळ लाभार्थी आहोत. इयत्ता 6वीला असताना IQ टेस्ट मधून सिलेक्ट झालो आणि ही संस्था आम्हाला शालेय साहित्य देऊन वर्षातून 2दा व्यक्तिमत्व विकास शिबिरातून आमचा सर्वांगीण विकास घडवत असते. त्याचप्रमाणे आम्हाला इंग्लिश स्पीकिंग क्लास ऑनलाईनची सेवा घेत आहोत आम्ही. श्रावणी डावळ ही सायन्स, इंग्लिश आणि मॅथ या विषयांचा ऑनलाईन क्लास तिला या संस्थेकडून मिळत आहे. पायल धामणस्कर आणि मंजिरी धामणस्कर यांना शैक्षणिक पालकत्व मिळवून दिलेलं आहे. मलाही या संस्थेचा खूप उपयोग होतो आणि ही खरंच खूप छान संस्था आहे. धन्यवाद. तर प्रज्ञाताई ही सगळ्यात म्हणजे आम्हाला सपोर्ट देणारी ताई आहे. तिला न सांगता तिला कसं कळतं माहित नाही, पण ती सगळ्यात बेस्ट आहे. तिने आम्हाला रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, मला वाटलं नव्हतं मला मेहंदी येते, पण तिच्यामुळे समजलं की आहे माझ्यात ते कला. असं थोडक्यात तेवढं सांगितलं. धन्यवाद सृष्टी. नमस्कार, मी भक्ती. काल आम्ही आलो या शिबिरामध्ये 10 वाजता. तेव्हा तर आम्हाला असं वाटलेलं की आठवण येणार घरची, पण प्रज्ञाताईने एवढं सांभाळून घेतलं की घरची आठवण आलीच नाही. त्यानंतर संध्याकाळी आम्ही
मेहंदी स्पर्धा घेतली, त्यामध्ये पण तो दादा होता, त्याने पण भरपूर सपोर्ट केला. आणि असं मैत्रिणींमध्ये बसल्यावर असं वाटलं की घरच्यांपेक्षा मैत्रिणींमध्ये बसते हेच खरं सुख आहे. आणि एवढं बोलून नमस्कार. आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी आपण सगळे शिबिराच्या समारोपाला जमलो आहोत. तर मी आज आपल्या शिबिराचे म्हणजे आधारस्तंभ महेश काका आणि प्रज्ञा तिघांबद्दल काही 2 शब्द बोलणार आहे. गेले मी 3 वर्ष या शिबिराला कनेक्ट आहे. तर प्रज्ञाताई आणि महेश काका म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की किती आपली काळजी पण घेतात. आपल्याला तेवढा निष्णात त्यांचा जसा मुलगा आहे तसंच ते आपल्याला पण आपली मुलगी मानून आपल्याला तेवढेच प्रेम करतात. आणि महेश काका म्हणजे काय आमचे शेफ आणि ऑलराऊंडर आहेत महेश काका. म्हणजे तेवढं हसवणार पण परत आपल्याला काय कुठली स्पर्धा द्यायची असेल तेवढं आपण त्यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं ना तरी पण ते देणार. म्हणजे अभ्यासात पण तेवढाच, मजा मस्तीमध्ये पण तेवढाच. आणि आपल्याला पण तेच पाहिजे असतं तसं त्यांच्याकडून भेटतात. तर ते पण. आणि प्रज्ञाताईबद्दल काय विषयच काय, तिच्याबद्दल बोलू तेवढंच कमी. तिने एवढ्या शिबिरात सगळ्यांची काळजी पण घेतली, चांगले खेळ दाखवले. मला तर मेहंदीतला पण नाही, मला एकच डिझाईन यायची पण मी इथे येऊन पहिल्यांदा माझ्या हातावर मेहंदी काढली आणि ती मला कळली की मी मेहंदी पण काढू शकते. आणि माझी बहीण म्हणजे मंजिरी धामनसकर ही म्हणजे मी इथं भाषी अगदी घरी पण म्हणजे घरी फक्त बोलणार, बाहेर जाण्याची नाही. पण इथे येऊन तिने नाटकात पण सहभाग घेतला, रांगोळीत घेतला. भले कशी ना काढला पण काढला. ते सगळ्या प्रज्ञाताई का, कारण की ती मोटिवेट पण तेवढाच करते, अभ्यास पण तेवढाच करून घेते, मजा पण तेवढीच करून घेते. असं नाही की फक्त याच जीवनात म्हणजे आपल्या एज पुरता, ती भविष्यात पण आपल्याला कुठल्या वाटचाली काय आपल्याला अडचण येणार असतील किंवा आपल्याला काय मोठेपणी काय बनायचं असेल तिचं मार्गदर्शन फुल असतं. तसंच मी त्या दोघांना पण शुभेच्छा देते की तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हाला दोघांना शुभेच्छा. तुम्हाला प्रत्येक पावलावर यश मिळो हीच आमची इच्छा आणि मिळणार. धन्यवाद. या 3 दिवसाच्या शिबिरासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जरी एवढ्या मोठ्या दिसत असलो तरी आमची सिनियर रतिका सोलकर हिने माझ्या इच्छेसाठी आणि प्रज्ञाताईच्या इच्छेसाठी फक्त 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे प्लीज. सर्वांना इथे सर्वप्रथम नमस्कार. मी जरी कोणाला ओळखत नसले तरी मनापासून मी म्हणजे सर्व इथे उपस्थित आहेत त्याच्याबद्दल, कारण का अशा गोष्टीसाठी एवढं उपस्थित राहणं म्हणजे कोणाला एवढं जमत नाही. आणि आम्ही इथे तर सर्व मोबाईलवर राहणाऱ्या मुली आणि तेही 3 दिवस आणि आदल्या वर्षी कॅम्प झालेला. आम्हाला माहिती होतं की 5 वाजता उठायचे, तरी म्हणजे काही मुलींचा मी आभार मानते की त्या इथे आल्यात, माहित असून की 5 वाजता उठायचंय. कारण का गेल्या वेळेस वाटलं नाही आता नाही जमणार, आम्हाला उठवतच नाही, तरी इथे सर्व आल्यात. आणि आम्हाला म्हणजे खूप सहकार्य केलं, एखाद्या मैत्रिणीसारखं, बहिणीसारखं पण नाही की एकदम मैत्रिणीसारखं. आणि सकाळी ताई मला बोलले की डबा देताना माझ्या मुलीला पहिल्यांदा डबा देते, ते एक सुख असतं. म्हणजे आपली आई देतेच ते करते, पण इतर कोणतरी आपल्याला न विचारता सगळं पुरवते म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते त्यामध्ये. आणि मला जीवाभावाच्या एवढ्या मैत्रिणी भेटल्यात म्हणजे घरातल्यासारखं असं फील येतं. असं वाटत नाही की मी कुठे बाहेर आले, आपण ह्यांच्याशी कसं बोलायचं कसं राहायचं. मी सर्वात मोठी असून पण ह्यांच्यातच असं एकदम वाटतं की बाकीच आहे मी. श्रावण मला ओढत बसते साडी नेसताना, मग असं नाही तसं नाही तसं नाही, तरी मला वाटतच नाही की म्हणजे एवढ्या मैत्रिणी वगैरे कमावल्यात ना, असं वाटतं की आपलंच आहे कोणतरी. एवढं बोलून मी थांबते. काय झालं साक्षी? नाही मॅडम, मी फक्त माझ्या जागेवर बसवली होती, बाकी काय नाही. साक्षी, उद्यापासून असं नाही झालं पाहिजे, लक्षात ठेव. तर सर्वांनी एक सूचना लिहून घ्या. आपल्याला वार्षिक एक प्रकल्प तयार करायचा आहे. हा, सर्वजण ग्रुप मध्येच कराल ना? नाही मॅडम, मी वेगळा करणार आहे, मला नाही यांच्यासोबत करायचंय. बघ हा, ठीक आहे. तुम्ही विषय लिहून घ्या. आपल्याला पाण्याच्या बचतीवरती एक प्रकल्प तयार करायचा आहे. हा, आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 8 दिवसांनी जमा करायचा आहे. हा, ठीक आहे. लिहून घेतलं ना? ठीक आहे.
2 दिवसांनी जेव्हा साक्षी कॉलेजमध्ये गैरहजर असते तेव्हाचा प्रसंग. नमस्कार, बसा. अरे आपल्या वर्गाचा मॉनिटर कोण आहे? जरा हजेरी द्या. मॅडम आज साक्षी महाजन आली नाही. अरे साक्षी नाही आली? कोणाची मैत्रीण आहे? का नाही आली ती? ती असेल प्रोजेक्ट लिहित. तिला तीच नाही. होय का? तिने एकटीनेच घेतलंय ना? ठीक आहे, करू दे तिला. ठीक आहे, हो मी येते. हा, तिसऱ्या दिवशी मात्र साक्षी जेव्हा कॉलेजमध्ये येते तेव्हाचा प्रसंग. जरा मागे हो, नाही तर ती आली तर परत काहीतरी बोलत बसेल. तिला स्वतःला सांगितलं काय. आणि बसा बसा, असू दे, बसा. सर्वांनी शांत अभ्यास करत बसा. हा, मी जरा माझं काम करते. तुम्ही शांत बसा. हा, मी ऑफिसमध्ये आहे. काय गे साक्षी, तुझा प्रोजेक्ट झाला का? माझं मी करेन, तुझं तू बघ. जाऊ दे, तिला करू दे एकटा. आपण आपलं करूया. काय करणार आहे माहिती बघू. काय बोल. बघता बघता 7ही दिवस निघून जातात आणि प्रोजेक्टचा दिवस येतो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बसा. साक्षी, तू कुठे होतीस अजून? या मुलांसोबत उभी नव्हतीस तू? काय करतेस? काही नाही मॅडम, ते फक्त थोडंसं राहिलं होतं, ते फक्त लिहायचं. बघू. सांगितलं होतं ना 8व्या दिवशी घेणार आहे म्हणून. मॅडम फक्त 2 दिवस मी 2 दिवस नाही, तुला सांगत होते ग्रुप मधून घे, तर नाही घेतलं. तुला एकटीला करायचं होतं. मॅडम थोडे दिवस फक्त करून नंतर. तुमचा बघू. ठीक आहे, मधल्या सुट्टीमध्ये माझ्याकडे जमा कर. हा, या ऐका ना, मला थोडी मदत करा ना. माझं फक्त थोडंसंच राहिलंय. राम, जरा थोडी मला मदत करणार आहे. नाही, तुला मी आधी बोललेलो की तू ग्रुप नाही करत, एकटी जाऊ नकोस. तेव्हा तू आमचं एकटी नाहीस. आता मी मदत करणार नाही. मी तुमच्या सर्वांची माफी मागते. प्लीज मला मदत करा ना. फक्त 2च राहिलंय. नाही पण आता आमचं झालं. फक्त थोडंच राहिलंय यार, मदत करा. आज द्यायचंय आपल्याला हे. नाही तू तेव्हा झोपेत होती का? प्लीज फक्त थोडंच राहिलंय. मी अशी चूक परत करणार नाही. मला माझी चूक कळून आले. नाही, बरं करतो मदत. ठीक आहे. ते राहिले. पण परत अशी करणार नसेल तरच करतो. हा, मी असं नाही बघणार परत. तुमच्यासोबतच मिळून मिसळून जाईल. घ्या माझी वही द्या तिला. ठीक आहे बाई. ह्याचा मोठा अभ्यास करून. प्रोजेक्ट जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचत नाही तेव्हा मॅडम वर्गात बघायला येतात. बसा बसा, असू दे. अरे राम, प्रकल्प आला नाही माझ्याकडे. मॅडम, मी साक्षीला मदत करत होतो. का? ती एकटी करणार होती ना? ती आम्हाला बोलली की मला पण मदत करा. बघू दे, मग जमा करा. बघ बघ साक्षी, तुला सांगत होते ना ग्रुप मधून कर. आता झालं ना? आता शेवटी त्यांचीच मदत घेतलीस ना? हो मॅडम, माझं चुकलं खूप. हा, परत असं नाही झालं पाहिजे. हो मॅडम. मॅडम, माझं प्रोजेक्ट हा, आण. दोघांचेही प्रकल्प खूप छान झालेत. हा, साक्षीच्या कृत्यामुळे तिला जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा ती सर्वांना एक संदेश देते. म्हणजे एकाने करू शकत नाही. आपण सगळ्यांचा सहारा घेऊन सगळ्यांमध्ये मिळून मिसळून ती गोष्ट करायला पाहिजे. त्याने आपले म्हणजे सामाजिक कार्यात किंवा इतर कुठे ठिकाणी शैक्षणिक ऑफिसमध्ये किंवा पुढे फ्युचरमध्ये कुठेही काम करताना आपण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम केलं पाहिजे. धन्यवाद.
ठिकाणी येण्याचा योग आला. मी माझ्या ह्याच्याने म्हणजे 1-2-3 शिबिर झाले, पण त्या शिबिराला मी धावती भेट दिली, पण हा प्रत्यक्षात या ठिकाणी येण्याचा योग आला. अतिशय चांगल्या पद्धतीचं शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सामर्थ्य संस्था आमचे चुलते अरविंद धामनसकर अध्यक्ष आहेत, त्यांची मिसेस आमची प्रज्ञा, आणखी दुसरी बहीण आमची वृंदा यांच्या माध्यमातून, आणि मला वाटतं आता ही मुलं सुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय झाली. या माध्यमातून सामर्थ्य संस्थेचं काम या निगुंडळ गावात चालू आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी आमच्या गावच्या सरपंच मॅडम दीप्ती गिजे, त्याचबरोबर या ठिकाणी वडद गावचे सामाजिक कार्यात वाहून घेतले, सतत तळी चिपळूण गुहागर कधी इकडे दिसणार नाही असं संदीप धनावडे होणार नाही. पहिले सरपंच होते, आता उपसरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत. आमचे उत्तम सर तळवली हायस्कूलला होते, आता मला वाटतं शृंगारतळी हायस्कूलला या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आमचे पोलीस पाटील या निगुंडळचं एक मोठं नाव आहे, आणि आजच त्यांना म्हणजे काल गुहागर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. हा सुद्धा आमच्या निगुंडळ गावाला अभिमान वाटण्यासारखी घटना आहे. त्यांचा आपण या ठिकाणी, माझ्या मते सिरके सर या ठिकाणी उपस्थित आहेत, योगा शिक्षक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करू. पोलीस पाटील आमचे प्रकाश आंबोर दोन्ही द्या सर. आणि आमचे काका त्या ठिकाणी या सामर्थ्य संस्थेचे अध्यक्ष अरविंद धामनसकर, यांचं सुद्धा नाव या निगुंडळ गावामध्ये मोठं आहे. प्रत्येक कार्यात ते अग्रेसर असतात. आणि आता तुम्ही सगळे म्हणताय प्रदीप दादा, खरंच तो दादा, त्याचा भाऊ संदीप, हे 2 मंडळी आणि त्यांची डावलवाडी सिद्धिविनायक त्या ठिकाणी मंडळ, मला वाटतं आता काहीतरी नाव कला आविष्कार काहीतरी वेगळं नाव त्या ठिकाणी आहे. तर ही मंडळी सुद्धा वेगवेगळे उपक्रम त्या वाडीच्या माध्यमातून राबवत असतात. क्रिकेटचा खेळ असू दे, नाचाचा कार्यक्रम असू दे, आणि आता सगळ्यांना एक सांगायला आनंद वाटतोय की त्यांनी एक नवीन कार्यक्रम या ठिकाणी बसवलेला आहे. म्हणजे नाचाच्या माध्यमातून वेगवेगळे सीन ते त्या ठिकाणी सादर करतात, आणि तो कार्यक्रम त्यांनी 19 तारखेला आपल्या मंदिरामध्ये केला. आणि एक आम्ही संधी त्यांना आता देतोय की आमच्या निगुंडळ गावामध्ये 23 तारखेला त्यांचा खास कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रदीप सर तुमचं अभिनंदन. सिरके सर या ठिकाणी योगा शिक्षक आहेत, या ठिकाणी सचिन येवले सर, आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे महेश, आमचे भाऊजी आहेत, माझी बहीण प्रज्ञा. या बहिणीचा मला खरंच अभिमान वाटतो. मी खरं तर बोलताना भावनिक होतो, म्हणजे बोलताना कसं बोलावं हेच काही कळत नाही. आणि हे जे शिबिर आता या ठिकाणी आपण सगळं पाहतोय, शिबिराची काय गरज आहे ते यातून आपल्याला खरंच कळलं. मुली खरं तर लाजतात, पुढे येत नाही, ते नको 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 असं वगैरे म्हणतात. पण आज इथलं जे दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं ना, ते खरंच अतिशय चांगलं आहे. आता या ठिकाणी आमची ही श्रेया विजय एवढं छान बोलते, सूत्रसंचालन, बरोबर ना. आमची पायल 10वी मध्ये 90% मिळवून दुसरी आलेली आहे. तिची बहीण स्मृतिका तिकडे 1 नंबर का आलेला आहे तिचा त्या शृंगारतळीला सर. म्हणजे ह्या हुशार आहेत. आता ही सोलकर ही सुद्धा तेच. आणि दुसरं खरंच एक नाव, सगळ्यांची नावं नाही घेत, आमची सृष्टी आहे, पिंपळकर आहे, बऱ्याचशा मुली आहेत या ठिकाणी या पंचक्रोशीतल्या. पण एक नाव घेतो मी या ठिकाणी, ही जी आमची सायली पिंपळकर आहे. तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना असेल, मला तर तिची चांगली कल्पना आहे. तिची आई दिव्यांग आहे, वडील चांगले आहेत. सॉरी, मग माझं काहीतरी वेगळं हे झालेलं आहे. पण तू या ठिकाणी अतिशय छान बोलतोस, तू छान बोललोस, म्हणजे छान बोललीस तू. याच्यामध्ये जी डेअरिंग दिसली ना आता आपल्याला सगळ्यांना या मुलींमध्ये, ती फारच अगदी डेअरिंग दिसली. कोण सुद्धा घाबरत नाहीये. छोटीशी नाटिका बघितली आपण, तिथं सुद्धा तुम्ही छान केलं. इथं रांगोळीची या ठिकाणी बघितलं आपण, दीपनृत्य तुम्ही या ठिकाणी सादर केलं.
त्याशिवाय आणखी काही मेहंदीचा कार्यक्रम असेल वगैरे. मला ना तुमचे चेहरे सगळे टवटवीत वाटतात प्रज्ञा. मुली खूप रमलेल्या दिसत आहेत. सलग 4 वर्ष येतात त्यामुळे कॉन्फिडन्स आलाय. हा, आणि 4 वर्ष तुम्हाला माहित आहे की इथलं निवासी शिबिर कसं असतं, त्या शिबिरामध्ये काय असतं. शिबिरामध्ये अतिशय संवेदनशील गोष्टी दिल्या जातात. जसं की काही कला सुद्धा तुम्हाला आत्मसात करायच्या असतात, काही संस्कार इथून घेऊन जायचे असतात, चांगले संस्कार. बरोबर ना. आपल्याला भविष्यात कसं वागलं पाहिजे, आपली संस्कृती काय आहे, त्या संस्कृतीचं आपण जतन केलं पाहिजे. सतत मोबाईल हे आपल्या जीवनाला हानिकारक आहे. ते तुम्ही टाळलंच पाहिजे. जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच त्याचा तुम्ही वापर करा. पण अशा ज्या काही कला आहेत त्याच्यात तुम्ही स्वतःला रमवून घ्या. तुमचं ध्येय मोठं ठेवा. त्या ध्येयापर्यंत आपल्याला सगळ्यांना जायचंय, चांगलं वागायचंय, चांगले संस्कार आपल्याला घ्यायचे. त्याच्याने तुमचं नाव काय होईल, मोठं होईल. बरोबर ना. तुम्ही 4 वर्ष या शिबिराला येत आहे. प्रज्ञाला सामाजिक कार्याची फार मोठी आवड. तिचं बोलणं सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. तिच्याकडे एवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत की तिला ती संधी सुद्धा इथे मिळत नाहीये. 2008 पासून तिनं या कार्याला वाहून घेतलेलं आहे. आमचे जावई भाऊजी आमचे चांगले भेटले, त्यामुळे तिला ते पुढे जाता आलं. सगळं आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत. बरोबर ना. तर तिला जे करायचं होतं इथं, एकदा परमेश्वराच्या कृपेने ते सुद्धा उद्दिष्ट एक चांगलं पूर्ण हो, अशी सुद्धा तुला मी शुभेच्छा देतो. तिथे एक मोठं उद्दिष्ट होतं, पण त्याच्यात हळूहळू या गोष्टी होतील. पण असो, त्या माध्यमातून या गरीब मुली इथे येत आहेत. बरोबर ना. निवासी शिबिर या ठिकाणी मे महिन्यात आणि दिवाळीत आपण भरवतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले संस्कार मिळत आहेत. आता तुम्ही 4 वर्ष येत आहे म्हणतात, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स एवढा चांगला आला की तुम्ही काही करू शकता. बोलण्याचं डेअरिंग तर तुम्हाला आलंच. तुम्ही आता स्टेजवर कुठेही गेलात, तुम्हाला बोलायला सांगितलं तर हमखास तुम्ही बोलू शकता. सूत्रसंचालन सुद्धा तू करू शकतेस आता आपल्याकडे. तर असे चांगले गोष्टी आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून घेता येतात, मिळतात आपल्याला. आणि हे शिबिर या ठिकाणी सक्सेस झालं असं खरंच मला वाटतंय. प्रज्ञा आणि आमचे भाऊजी, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. भविष्यात तुम्हाला थोडं आर्थिक मदतीची खरंच गरज आहे. एक आर्थिक फंड आपण निर्माण करण्यासाठी खरोखरच मी आता सेवानिवृत्त आहे. बरोबर ना. मी सुद्धा तुझ्या पद्धतीनं तुला मदत करण्याचा या परिसरातून एखादा फंड कसा आपल्याला चांगला करता येईल आणि या परिसरातील या पंचकृतीतील आणखी काही मुलं मुली एकत्र येतील आणि चांगलं शिक्षण घेतील. बरोबर ना. ते चांगले संस्कार घेतील. हे आपण संस्कारावर टच का करतोय बघा, लक्षात घ्या. सध्याची स्थिती आपण सगळ्यांनी पाहतोय. बरोबर ना. खालावलेली स्थिती आहे. याच्यातून वर काढायचं असेल तर तुमच्या आई वडिलांचे जे संस्कार आहेत, तिथे येऊन जे चांगले संस्कार घ्यायचे आहेत, त्याच्यातून तुम्ही तुमच्या जीवनात तुमचं नाव काय करणार आहात, मोठं करणार. बरोबर ना. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा. तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आता आम्हाला पण मीटिंगला जायचंय. बरोबर ना. पण भविष्यात ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत त्यासाठी आमच्या प्रज्ञाताईच्या पाठीशी आम्ही राहू. सुंदर कीर्तन करते या परिसरात. तिचं कीर्तनात एवढं नाव चांगलं झालंय. प्रवचन द्या, कीर्तन द्या, बोलण्याचा कोणताही विषय तिला द्या. ते तुमच्यातून जे दिसतंय ना ते तिच्यामध्ये आहे. ती कल्पना कोणाची होती? हो ना. बघा, मग तिच्याकडे एवढ्या कल्पना आहेत की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला चांगलं काही घेता येईल. किंवा कोणाची तरी असेल, तू प्रज्ञाचं नाव सांगते असं. ठीक आहे. तर अशाच शिबिरांचं काय करा, तिथे जेव्हा होतील तेव्हा तुम्ही यायला पाहिजे. तुमच्या परिसरातील मुलींना तुम्ही सांगितलं पाहिजे चला तिथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय. बरोबर ना. आता आपण मे महिन्यात मामाकडे जातो. दादा, दिवाळीत श्रेयाने खूप मेहनत घेतली सर्वांना एकत्र आणायला. दिवाळीत आपण मामाकडे जातो. मामाकडे 2 दिवस जा, उरलेले दिवस इथे या. बरोबर ना. खाण्याची, जेवणाची, खेळण्याची सगळी व्यवस्था आहे. आणि शिवाय चांगले उपक्रम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घेता येतात. बरोबर ना. त्यामुळे तुमचं हे सगळं पाहिल्यानंतर मला खरंच धन्य वाटतंय. तुम्ही खरंच हुशार आहात. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आमच्या प्रज्ञाताईला शुभेच्छा देतो. श्रेयाला खूप चांगलं सूत्रसंचालन तू केलं, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि इथेच थांबतो. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्र, विशेषतः प्रज्ञाताई, भाऊजी, खरोखरच कौतुकास्पद हे कार्य प्रज्ञाताईच्या माध्यमातून होत आहे.
कारण हा जेव्हा तिच्या मनात विचार आला आणि तिच्याबरोबर माझा भाऊ हा सुद्धा कायम असतो, तर त्यावेळी मला वाटतं कोरोनाचा सीझन होता. त्यावेळी हा आश्रमाचा विषय आला आणि त्यावेळी मी म्हटलं होतं की एवढी मुलांची जबाबदारी घ्यायची म्हणजे साधी गोष्ट नाहीये ही या आताच्या युगामध्ये. कारण त्याच वेळी आश्रमातल्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मुलींवरच्या आणि मी तिला म्हणत होतं कशासाठी हा व्याप करून घेते, डोक्याला ताप उगत लोकांची मुलं आणायचे, मोठी जबाबदारी आहे नाही, उद्या काय झालं. त्यावेळी मी तिला बोललो होतो की हे सोडून दे. संदीपला सुद्धा मी सांगितलं होतं हा विषय सोडून देस, उगाच दुसऱ्यांच्या मुलांची जबाबदारी एवढी घेऊ नका, कारण आश्रम मोठे मोठे चालवतात तिथे किती सिक्युरिटी असते. परंतु ही दोघं एवढी जिद्दी होती, त्याने आज ते करून दाखवलंय, त्याचा मला खूप अभिमान आहे. कारण एवढी मुलं 4 वर्ष जर इथे येत आहेत म्हणजे पालकांचा सुद्धा विश्वास यांनी जिंकलेला आहे. बिंदास पालक, कारण त्यांना माहित आहे इथे सिक्युरिटी फुल आहे, म्हणजे प्रज्ञाताई यांना सोडणार नाही हे त्यांचा विश्वास प्राप्त झालाय. म्हणून ही मुलं एवढी येत आहेत, अजून सुद्धा याच्या मुलं वाढतील. आणि जी मुलं घडवले, आता ही अँकर मी हिला लहानपणापासून बघतोय, कारण तिथे व्यवस्थापन अध्यक्ष मी आहे, बोलताना मी पाहिली नव्हती, परंतु आज ती एवढी सुंदर अँकरिंग करते ना, सर म्हणाले तसे अशा मुलींना द्यायला पाहिजे. आपल्या गावामध्ये वाडीमध्ये संधी द्यायला पाहिजे अँकरिंग साठी, आणि ते आम्ही आमच्या वाडीमध्ये करतोय, असं मुलांना आम्ही आणतोय. आणि खरोखर छान बोलते आणि सर्वच मुली बघितल्या खूप डेअरिंग बादात. एक मुलगी आमच्या वाडीतली आहे ती श्रावणी डावर आमच्या वाडीतली, खरोखर सुंदर मुली बोलतायत सर्व. मी हायस्कूलला सुद्धा मागे आमचा कार्यक्रम झाला तेव्हा सुद्धा जी संदीपने आमची टीम आणली होती, त्यावेळी मुलांना बोलायला सांगितले, मुलं कोण बोलायला तयार नाही, अरे मुलंच बोलत नाही, तेव्हा सुद्धा प्रज्ञाचा उल्लेख केला होता. आणि ते आज दिसतंय. ह्याच मुलांना, ही हायस्कूलची मुलं असतील ना आपल्या, हीच मुलं जर तिथे उठली आणि बोलली असती तर त्यावेळीच आमचा सभागृहाचा जो उद्दिष्ट होता तो 100% झाला असता. कारण मुलंच बोलली नाही, तिथे कोण उठलीच नाही मुलं, आणि मुलांना शिकवतात का नाही हा प्रश्न पडला तिथे, मुलं बोलत का नाही. तेव्हा संदीपने आमचं सांगितलं नव्हतं की प्रज्ञाताईला आणा आणि मुलांचा एकदा क्लास घ्या, मुलं बोलती होती. आणि आज बघितलं खरोखर छान मुलं तयार केलीस, खरोखर कौतुकास्पद आहे. आणि तुझं कार्य तुझ्या जिद्दीला सलाम आहे. विशेषतः भाऊजींचा त्याच पद्धतीने सहकार्य आहे, सपोर्ट आहे, त्यामुळे तू एवढं करू शकतेस. आई बापांचा आता मगाशी ऐकता एक मुलगी म्हणाली की ही दोघं सुद्धा इथे येत आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे माझी मुलगी करते, तिच्या पाठी मी ठाम असलं पाहिजे. कारण ही जबाबदारी इतर पालकांची सर्व मुलं इथे आहेत. एखादी दुर्दैवाने घटना घडली तर केवढा होणार आहे, म्हणून हे सगळे येत आहेत. आणि ह्याच्या पुढे काही कोणताही प्रसंग होते काही असं, आम्ही उत्तम नेहमी आम्ही कायम 100% पोलीस पाटील सहित सर्व आम्ही तुझ्या पाठीशी असू. कारण काय घडेल काय नाही हे सांगू शकत नाही, पण तुझे संस्कार एकदम छान आहे. अतिशय सुंदर मुली घडवल्यात. काही अडचणी असतील आम्ही आमच्या पद्धतीने जसं सहकार्य करता येतं तसं आम्ही करणार आहोत. बराच वेळ होतोय, बोलायचं तर खूप होतं याच्यावरती, मला काय एवढा मोठा कार्यक्रम आहे असं पण वाटलं नव्हतं. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. उपस्थित व्यासपीठावर मान्यवर, जवळजवळ मी 3-4 वर्ष बघतोय प्रज्ञाताईची धडपड खूप घेण्यासारखं आहे आणि बऱ्याच सारख्या अडचणी पण आहेत. आपण सगळ्यांना माहिती असेल, एवढ्या सर्व पालकांना रिक्वेस्ट करून इथं आणणं आणि त्यांचं सगळं 3 दिवसाचं निवासी शिबिर भरवणं सोपं काम नाहीये. जेव्हा केव्हा जाता येता प्रत्येक मला मध्ये भेटतात, त्यांचा डोक्यात विषय तोच असतो की आपल्या मुलींना नेहमीच, आताच नाही केव्हा जेव्हा भेट होते तेव्हा त्यांचा विषय नेहमी तोच असतो की आपल्याला मुलींना हे करायचंय ते करायचंय. बरेचसाठी आपल्या पंचकृषी बरीचसाठी गाव आहेत चव्हाण साहेब, पण पाहिजे तसं लक्ष नाहीये. आपल्याला जे खरंच करायचंय ना, ज्यांच्याकडून धडपड होते त्यांना खरंच सहकार्य करण्याची गरज आहे. आणि आपण खरंच पंचकृषीत आपण ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आपल्या बरीचसाठी गाव आहेत, 8-9 गाव आहेत. काही तुझी धडपड खरंच चांगले, आणि जेव्हा जेव्हा काय सहकार्य लागेल तेव्हा नक्कीच आमच्याकडून मिळेल. आमच्या वडीतल्या 5-6 मुली असते, माझी स्वतःची मुलगी पण नेहमी दरवर्षी असते. त्यावर्षी मुंबईत गेल्यामुळे आली नाही, तर माझी मुलगी असते. एक विश्वास आहे ताईंवर आणि साऱ्या पालकांनी पण तसा विश्वास ठेवलाय की इथं आलेली मुलगी नक्कीच पुढचं कॅरियर करेल. आता तुम्ही बघितलं सरपंच मॅडमची मुलगी, तेच तरी फार महत्वाची असते. म्हणजे इथं पुढे येऊन बोलणं, तुम्ही बसणाऱ्यांना वाटतं की हा काय बोलतोय, इंगलकर असते, पण जेव्हा प्रत्यक्ष माणूस इथे येऊन बोलतो ना तेव्हा समजतं की
स्टेज डेअरिंग फार महत्वाची असते आणि ते आता त्या मुलींना सगळे संस्कार ताईने दिलेलेच आहेत आणि इथूनही पुढे काय मदत लागली तर ताई नक्कीच आम्हाला कल्पना द्या. माझ्या परीने जेवढं शक्य होईल नक्कीच देणं. मला वाटतं खेतले प्रतिष्ठानकडून मी तुम्हाला एक नंबर दिला होता, कॉन्टॅक्ट झाला ना त्यांचा? त्यांच्याशी परत ते येईल म्हणाले होते पण थोडंसं त्यांच्या कामाच्या ठीक आहे, गडबडीत मी परत बोलतो त्यांच्याशी. आणखी काही सहकार्य लागले तर आपण नक्कीच करू. तुर्तास आपण आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं, मान सन्मान दिलं, आपण सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. मान्यवरांसाठी आणि सर्वांसाठी, विद्यार्थिनी आहेत, पालकवर्ग उपस्थित आहेत, सर्वांसाठी आमच्या परीने भोजनाची व्यवस्था आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. थांबून पाय थांबून धन्यवाद श्रेया. तुम्ही सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. तसेच महेश काका आणि प्रज्ञादेवीचे म्हणजे मनापासून खूप 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 आभार. आणि तसेच अवधूत दादा हा पण आता इथे नाही पण त्यांनी तो दरवर्षी म्हणजे जे आता शिबिर झाले म्हणजे मी तरी 3 वर्ष तेव्हा तो सहभागी असतो आणि तो छान छान गेम आपल्यासाठी आणतो आणि तर त्याचे पण मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद. हा हिने घेतला हिने घेतला उभा आली. ए हात नाही लावला. ए हिने घेतला थोडा राहिलाय. ए हात नाही हात नाही. गेला हे पडला पडला. आबा कुठे आला तो? आबा कुठे आलाय? हा सावडी आहे सावडी. काय यांची खाल्ली? ही 3री वेळ चालू आहे याची.